नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपल्या सगळ्यांचं पुढारी न्यूजच्या या विशेष कार्यक्रमात स्वागत. पुढारी माध्यम समूह, पुढारी न्यूज यांच्या माध्यमातून नुकताच महाआयकन सोहळा पार पडला. या सोहळ्यात अनेक मान्यवरांना, विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना त्या क्षेत्रानुसार महाआयकन या सन्मानानं सन्मानित करण्यात आलं. यातीलच एक म्हणजे डॉक्टर युवराज येडुरे. डॉक्टर युवराज हे स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेचे संस्थापक तर आहेतच, त्याशिवाय महा NGO डेव्हलपमेंट असोसिएशनचे ते अध्यक्षसुद्धा आहेत. आणि या दोन्ही मंचांच्या माध्यमातून समाजसेवी संस्था, त्यांचं संघटन, सरकार दरबारी त्यांचे प्रश्न घेऊन जाणं आणि त्याचप्रमाणे सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सरकारच्या सहकार्यानं समाजामध्ये एक सकारात्मक हस्तक्षेप करणं, मदत करणं आणि एक मोठं काम उभं करणं, हे काम ते सदोदित करत आहेत. हे वेगळं सांगायला नको की जिथे सरकार कमी पडतं तिथे स्वयंसेवी संस्था पुढाकार घेत असतात. आज तर स्थिती अशी आहे की सरकारच्या अनेक विभाग हे बंद होत असताना स्वयंसेवी संस्था जास्त महत्त्वाच्या ठरत आहेत. मग ते आरोग्य असेल, मग ते कदाचित एखादा कुठला वेगळा घटक असेल, मदतीचं काम असेल. आजकाल तर कंपन्यासुद्धा CSRच्या माध्यमातून सेवाभावी संस्थांना मदत करत असतात. आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला डॉक्टर युवराज येडुरे यांच्याशी संवाद साधायचा आहे. आपल्यासोबत आहेत डॉक्टर युवराज. डॉक्टर युवराजी, पहिल्यांदा तुमचं अभिनंदन महाआयकॉन पुरस्कारासाठी. आणि आपण एका अतिशय वेगळ्या आणि महत्त्वाच्या क्षेत्रात काम करताय. त्यामुळे एक आहे ती तुमची स्वतःचीच NGO आहे, म्हणजे ज्याचं तुम्ही अध्यक्षपद आहे, तुमच्याकडे संस्थापकत्व आहे, आणि शिवाय तुम्ही अनेक NGOजच्या असोसिएशनचे सुद्धा अध्यक्ष आहात. माझा पहिला प्रश्न म्हणजे महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे मराठी म्हण आहे, लष्कराच्या भाकऱ्या भाजणं. थोडक्यात काय, समाजसेवा, लोकांसाठी काहीतरी करणं, की बाबा स्वतःचं काम बरं, पोट बरं, कशाला दुसऱ्यांचं बघताय, असं असलेल्या समाजात सुद्धा जाणीवपूर्वक समाजसेवी या क्षेत्रामध्ये उतरायचं हे तुम्ही ठरवलं तरी कसं? लहानपणापासूनच माझ्या वडील असेल, आई वडील असेल, ह्यांच्या माध्यमातून मी समाजसेवा म्हणजे मोठ्या झाल्यानंतर किंवा मी जोपर्यंत मोठा होत नाही किंवा ज्या क्षेत्रामध्ये मला काम करायचं आहे किंवा समाज घटकासाठी काम करायचं आहे त्याची आवड निर्माण झाली ती लहानपणापासून. कारण लहानपणापासून आई वडील हे एकमेकांना मदत करत होते. त्या काळामध्ये बघा की खेडेगावामध्ये एखाद्या घरामध्ये चटणी नसेल तर चटणी दिली जात होती, साखर दिली जात होती. यातून मला अनुभवला की आपण एकमेकास सहकार्य केलं तर नक्की आपला हा समाज चांगल्या पद्धतीनं आपण एकत्र आणू शकतो, त्यांच्याशी निगडीत प्रश्न आपण सोडवू शकतो. आणि याच्यासाठीच मी हे समाजसेवेचं वृत्त घेतलं आणि स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेचा जन्म झाला ह्याच गोष्टीमुळे. पण या क्षेत्राकडे वळत असताना म्हणजे तुम्ही या क्षेत्राचा काही एक अभ्यास तुम्ही कसा केला होता, एक क्षेत्र तुम्हाला कसं दिसलं, काय स्थिती आहे, आणि मग ह्याच्यात काय वेगळेपणा घेऊन यायचं तुम्ही ठरवलं? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मगाशी म्हणल्याप्रमाणे सर्वसामान्य कुटुंबातून आलो आणि अशावेळी शिक्षण महत्त्वाचं होतं आणि त्याचबरोबर माझं घर चालवण्यासाठी मला रोजगारही महत्त्वाचा, प्रश्नच नाही, बरोबर आहे. आणि त्यावेळी मग अनेक ठिकाणी, अनेक शहरामध्ये मी काम केलं. आणि हे काम करत असताना मला जाणवलं की अनेक असे विद्यार्थी आहेत किंवा युवक आहेत, त्यांना करिअरबाबत मार्गदर्शन मिळत नाही, त्यांना रोजगारासंदर्भात संधी उपलब्ध होत नाही. आणि अशा वेळीच मी गावी आल्यानंतर सुट्टीच्या वेळी काहीतरी करायचं आणि एका शाळेसाठी, आपण ज्या शाळेमध्ये शिकलो आहे त्या शाळेमध्ये काहीतरी मदत करावी ह्या हेतूनं मी कपडे किंवा आपण वह्या वाटप करूया. त्यावेळी माझ्याकडे 1300 रुपये होते, 2008ची गोष्ट आहे. आणि 1300 रुपयामध्ये ह्या वह्या वाटप किंवा काही मुलींना किंवा मुलांना ड्रेस द्यायचा असं मी सरांना सांगितलं. SD कांबळे सर म्हणून होते, त्यांच्याशी भेट घेतली. आणि भेट घेतल्यानंतर लहानपणापासून ज्या वार्डामध्ये, ज्या गल्लीमध्ये मी राहत होतो त्या ठिकाणी एक स्वराज्य मंडळ हे ग्रुप नावाचं एक आपलं तिथं मंडळ स्थापन केलं होतं. आणि त्यातून आम्ही विचार केला की NGOच्या नावाचं मूळ तिथे आहे. अच्छा, लहानपणापासून. कारण तिथं अनेक उपक्रम, आपण किल्ले बांधकाम असू दे, रांगोळीच्या स्पर्धा असू देत, महिलांचे काही उपक्रम असू देत, ते आम्ही घेत होतो. पण कालांतराने त्याच मंडळाच्या माध्यमातून हा कार्यक्रम घ्यायचा ठरलं. आणि ठरल्यानंतर सर म्हणले की वया वाटप, हे रक्तदान वगैरे या सगळ्या गोष्टी होत असतात, पण आज जर मुलांना गरज असेल ती रक्तगटाची, अपघात झाल्यानंतर त्या मुलाला आपला रक्तगट सांगता येत नाही, आणि ते जर तू केलास तर अतिशय चांगल्या प्रकारचं काम होऊ शकतं. आणि मग मी ठरवलं की हे रक्तगट कुठं चेक केला जातो, मग ते मुलांना कसं उपयोगी पडेल. मग त्यांना आपण स्वराज्य मंडळाच्या माध्यमातून एक कार्ड दिलं. आणि त्यावेळी मला सरांनी एक पत्र दिलं. त्या पत्रामध्ये असा उल्लेख होता की तुमच्या संस्थेची, म्हणजे स्वराज्य संस्थेची, मंडळ हा शब्द गायब केला आणि त्या ठिकाणी संस्था आली. आणि मग संस्था म्हणजे काय, मग ही संस्था काय काम करते, ही कुठं रजिस्ट्रेशन केली जाते, आणि तिथून माझा खऱ्या अर्थानं मला टर्निंग पॉईंट जो असतो तिथं मिळाला. आणि मग अनेक ठिकाणी मी विचारायला लागलो, कुणाला ती माहिती मिळत नव्हती.
रजिस्ट्रेशन कुठं करायचं हे माहिती नव्हतं. वकिलांना भेटलो, CNना भेटलो, तर ते म्हटले की चॅरिटी कमिशनला रजिस्ट्रेशन होतं, हो. पण पुढं काय करायचं हे आम्हाला सुद्धा माहिती नाही. आम्ही फक्त एक रजिस्ट्रेशन करून देतो आणि रजिस्ट्रेशन करता 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 पैसे नव्हते. पैसे नसल्यामुळे ते रजिस्ट्रेशन थोडंसं 1 वर्ष थोडंसं पुढं गेलं आणि 2009 ते 2012 हा कालखंड त्याच्यामध्ये गेला की रजिस्ट्रेशनसाठी पैसे नसल्यामुळे. पण समाजसेवा ही चालूच होती. स्वराज्य सेवा मंडळ हे पहिल्यांदा मी त्या नावाने मी सुरुवात करत होतो आणि स्थापनेच्या वेळी 2014मध्ये स्थापना झाली आणि त्याच्यावेळी स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्था हे मला नाव मिळालं. आणि हे नाव ठेवत असताना पण मी असा विचार केला की स्वराज्यच नाव का, तर स्वराज्याचं म्हणजे स्वतःचं राज्य, तर स्वराज्याचं कल्याण करण्यासाठी ही सेवाभावी वृत्तीनं स्थापन केलेली ही संस्था मी सुरू केली. आणि या कालखंडामध्ये म्हणजे बराच त्रास झाला. म्हणजे मी सर्वसामान्य कुटुंबातनं असल्यामुळे गावापासूनच किंवा शेजारी पाजाऱ्यांपासूनच सुरुवात झाली की ह्याच्या बाप जन्मी कधी संस्था स्थापन केलेली नाही आहे, हा संस्था स्थापन करतोय किंवा हा टिकू शकणार नाही, अशा प्रकारच्या टीका झाल्या. पण त्या टीकेने मला उभा केलं. अनेक प्रकारच्या संस्था आहेत, फाउंडेशन स्थापन करतात, त्या NGO स्थापन करतात, पण आपण कशात काम करायचं आहे हे तुम्ही कसं ठरवलं आणि मग नंतर लक्षात आलं की आता नुसतं काय आपल्याला वह्या पुस्तकं वाटायचे नाहीत किंवा नुसतं रक्तगट नाही, मग त्या कामाचा विस्तार कसा असला पाहिजे. मग शेवटी आपल्या NGOवरती, कारण एका व्यक्तीने मदत करणं आणि NGO सुरू केल्यानंतर मग एक तुमचं संचालक मंडळ असतं, ट्रस्टीज वगैरे असतात, मग त्याचा विचार कसा केला. 2012 ते 2014पर्यंत ह्याच गोष्टीवरती अभ्यास सुरू होता की आपण NGO स्थापन करणार आहे, पण का, कशासाठी आणि त्याचा फोकस काय किंवा त्याचं लक्ष काय आहे, त्याचं व्हिजन मिशन आपण काय ठरवायचं आहे. आणि त्याच्यासाठी एक बैठक बसल्यानंतर कुणाला घ्यायचं, तर इतर गावातील कुणी यायला तयार नव्हतं, कारण हा काय जास्त काळ टिकू शकणार नाही हे सगळ्यांच्या मनामध्ये होतं. पण मग घरच्यांनाच घेऊन मी बॉडी तयार केली आणि त्यावेळीसुद्धा घरच्यांना पण वाटत होतं की आपला कामधंदा बरा आहे, आपण सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे, आपण आपलं काम करूया, आपण मोठ्या लोकांच्या नादाला लागायला नको पाहिजे किंवा त्यांच्यात हे करायला नको, अशा घरच्यांचं पण सुरू होतं. पण त्यांना भीती होती की बाबा काहीतरी होईल, कारण एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती हाच विचार करणार. पण मला कुठेतरी वाटत होतं की नाही, आपण हे करू शकतो आणि ह्या क्षेत्रामध्ये आपण करिअर करून अनेक जणांना ह्यात सामील करून एक चांगलं महाराष्ट्र, विकसित महाराष्ट्र किंवा शाश्वत विकासाचं धोरण आपण आणू शकतो. आणि त्याच दृष्टिकोनातून माझी वाटचाल सुरू झाली आणि यातून मी ठरवलं की आता सध्या काय गरज आहे. तर त्यावेळी अनेक प्रकार, आता आज पण तुम्ही बघताय की बलात्काराचे प्रकार आहेत, मुलींना लैंगिक शिक्षणावरती कोणीही बोलायला तयार नाही आहे. म्हणजे घरचे आई वडील बोलत नाहीत, वडील बोलू शकत नाही आणि मैत्रीच्या नात्यानं ती मुलगीसुद्धा वडिलांना किंवा आपल्या भावाला किंवा बहिणीला सांगू शकत नाही. तर आम्ही असं केलं की 2012 अंतर्गत लैंगिक शिक्षण अधिनियम 2012 आहे, त्याच्या अंतर्गत जनजागृतीचा कार्यक्रम आम्ही सुरू केला आणि त्यातून वयात आलेल्या मुलींना एक ट्रेनिंग आम्ही तयार केलं. त्या ट्रेनिंगच्या माध्यमातून एक कोर्स तयार केला की जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारची ज्यावेळी माहिती घ्यायची असते किंवा तुमच्यात जे काही बदल होणार आहेत किंवा बदल होत आहेत त्यावेळी आपण काय केलं पाहिजे किंवा आपलं मन त्यावेळी विचलित होतं, तर ते आपण शांतपणे हे करून आपण कशा प्रकारे त्याला सामोरं गेलं पाहिजेत, अशा प्रकारचा एक कोर्स करून आम्ही प्रत्येक शाळेमध्ये, म्हणजे राधानगरी, आजरा, बुदरगड ह्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या 6 तालुक्यांमध्ये आम्ही हा सुरुवात केली. चांगला प्रतिसाद मिळाला. त्यातून आज चांगल्या प्रकारे मुली शिक्षण घेतलेत आणि शिक्षण घेतल्यामुळे ते कुठेही वाया गेले नाहीत. त्याच्यामुळे त्याचबरोबर बौद्धिक क्षमता चाचणी, की आता बऱ्याच परीक्षा आल्या, पण त्यावेळी बौद्धिक चाचणी आम्ही सुरुवात केली आमच्या ग्रामीण भागामध्ये, तर ते एक सुरुवात करून घेतली. शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा आम्ही बांधावरती जाऊन घेतल्या की जेणेकरून आधुनिक पद्धतीचं प्रशिक्षण घेऊन शेती कशी करावी, त्याला बाजारपेठ कुठं तुम्हाला मिळणार आहे, त्या संदर्भात आम्ही मार्गदर्शन सुरू केलं. आणि असा हा एक प्रवास संस्थेचा सुरू झाला आणि त्यातून ठरलं की बाबा अशा अनेक काम करत असताना संस्था ज्या काम करतात तर निधी अभावी आपण काम करू शकत नाहीत. आज महाराष्ट्रात बघायला गेलं तर अनेक संस्था आहेत, अनेक त्यांच्याकडे चांगले प्रकल्प आहेत, प्रपोजल तयार आहेत, पण निधी अभावी ते काम करू शकत नाहीत. तुम्ही संस्था जशी सुरू केली आणि आताच तुम्ही उल्लेख केला की फंड्सला मर्यादा आहे आणि NGOचं प्रामुख्यानं काम फंड्सवरती, लोक मदत, लोकांची मदत, उद्योगांची मदत, सरकारची मदत, या 3 सोर्सेसकडनं येत असतं. मग तुम्हाला फंडिंगच्या अडचणी आल्या का? सुरुवातीचे दिवस कसे होते? कोणती प्रमुख आव्हानं तुम्हाला तोंड द्यावी लागली किंवा कोणता असा पहिल्यांदा मोठ्या स्केलचा काही प्रकल्प हाती घेतला आणि तुमची कसोटी लागली, अशी एखादी आठवण? कला महोत्सव म्हणजे स्वराज्य महोत्सव म्हणून आम्ही एक सुरुवात केली आणि त्या काळामध्ये अनेक मुलांना असेल, महिलांना असेल,
वाव मिळत नव्हता. खेडेगावातल्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत कामामध्ये व्यस्त असायच्या. तर अशा वेळी त्यांच्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं होतं. आणि त्यावेळी तो खर्च जास्त प्रमाणात होता की 5 दिवसाचा तो कार्यक्रम होता आणि अनेक त्याच्यामध्ये वेगवेगळे गेम होते, अनेक कला सादरीकरण होतं, काही महिलांचे प्रदर्शन होते, ज्यांनी बनवलेल्या वस्तूंचं प्रदर्शन होतं. तर त्यावेळी निधी कमी पडत होता. पण काही समाजसेवक, काही दुकानदार किंवा स्थानिक आस्थापना यांच्याकडे आपण जाहिरात घेऊन एक स्पॉन्सरशिप घेऊन तो कार्यक्रम आम्ही केला. पण प्रत्येक वेळी तेच करू शकतो असं काही नाही. तर त्यावेळी आम्हाला लक्षात आलं की महिलांना प्रशिक्षणाची गरज आहे. मग प्रशिक्षणाची गरज कोणती आहे? तर शिवण क्लास. त्यावेळी शिलाई मशीन मिळत नव्हतं, प्रशिक्षण मिळत नव्हतं आणि प्रशिक्षण दिल्यानंतर त्यांना काम कसं मिळणार, ह्या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या होत्या. एक म्हणजे शिलाई मशीन देणं, प्रशिक्षण देणं आणि त्यांच्या वस्तू तयार झाल्यानंतर त्या मार्केटमध्ये विकणं आणि याची मग सांगड कशी घालायची. म्हणून आम्ही महिलांनाच सांगितलं की फुकट काही सगळ्या गोष्टी मिळणार नाहीत, तर तुम्हाला कमी खर्चामध्ये आम्ही प्रशिक्षण देऊ शकतो. आणि प्रशिक्षणानंतर काही मग जिल्हा परिषदकडून काही शिलाई मशीन मिळत होते, पण त्यावेळी आम्ही अर्ज केले. पण आम्ही 100 अर्ज केल्यानंतर 3 ते 4 महिलांना फक्त शिलाई मशीन मिळाले. आणि त्याच काळामध्ये कोल्हापूरमधले एक विक्रांत शिलाई मशीनचे हे आहेत, ओनर आहेत. तर ते म्हटले की आम्ही महिलांना हप्त्यावरती आम्ही शिलाई मशीन देऊ शकतो. आणि ती योजना आम्ही त्या ठिकाणी घेतली आणि प्रत्येक महिलेला हप्त्यावरती आम्ही शिलाई मशीन त्या ठिकाणी दिल्यानंतर गांधीनगरसारख्या ठिकाणून आम्ही त्यांना एक कापड व्यवसायासाठी आम्ही पलकर असेल किंवा वेगवेगळे पायजमा असेल असे शिवायला दिलेत आणि त्यातून त्यांनी मशीन पूर्णपणे नील करून दिली 1 महिन्यामध्ये. म्हणजे आमचं एक निधीअभावी आम्ही केलेलं एक चांगलं काम आमच्या लक्षात आलं आणि तिथून पुढं मग आमची सुरुवात झाली. हे होत असताना म्हणजे आपल्याकडे काम करत असताना माणसाचे विविध स्वभाव आणि कंगोरे जाणवतात आणि समाजसेवी संस्था हे क्षेत्रच असं आहे की ते लोकांमध्ये काम करण्याचं म्हणजे ते क्षेत्र आहे. तर अशा या लोकांमध्ये काम करण्याच्या ज्या या गोष्टी आहेत त्याच्यात तुम्हाला अनुभव कसा आला? तुम्हाला मुळातली आवड होती का? सरकारच्या पातळीला, अन्य कोणाच्या पातळीला काही चॅलेंजेस आले का? 100% आले. कारण सर्वसामान्य कुटुंबातनं सुरुवात केली की लोक त्याला विरोध करतात. काम करत असताना मग कोणता हॉल द्यायचा नाही. एखादा कार्यक्रम ठरला की काही लोकांना सांगायचं की ह्या कार्यक्रमाला तुम्ही जाऊ नका. अशा अनेक अडचणी त्यामध्ये आल्या आम्हाला. आणि मग तिथं मग आम्ही डोनेशनला गेल्यानंतर मग तुम्हाला कोणी सांगितलं समाजसेवा करायला, तुम्ही कशाला मागताय, भीक मागताय का, हे अशा प्रकारचे टोमणे आम्हाला त्यावेळी आले. पण आम्ही आमचं काम नाही सोडलं, कारण आमचं एक व्हिजन ठरलेलं होतं की आपल्याला वेगळं काहीतरी करायचं आहे आणि ते आम्ही आतापर्यंत करत आलोय. पण मग हे करत असताना कधी निराशेचे क्षण आले का की अरे आपण एकदा लोकांसाठी करतोय तर कौतुकाचे 4 शब्द नाही उलट टीकाच सहन करावी लागते, पायच खेचले जात आहेत? अशा वेळी मला आवर्जून इथं नाव घ्यावं असं वाटतं की बस्ताव बारदेसकर म्हणून आमच्या गावचे एक सरपंच होते, माजी सरपंच होते. आणि त्यावेळी त्यांच्या घरामध्ये माझं ऑफिस होतं आणि त्या ऑफिसमध्ये मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी ते मला एक सांगायचे की लोक काय म्हणतात ह्याच्याकडे तू लक्ष देऊ नकोस, तुझ्याकडं संयम असायला पाहिजे, लक्ष असायला पाहिजे आणि त्याची वाटचाल तुझ्याकडे असायला पाहिजे, तर तू यशस्वी होऊ शकतोस. तू लोकांच्याकडे जर लक्ष देणार असेल तर तू हे काम करू नकोस. तुझा काय रोजगार करायचा आहे, जे तुझं पोट भरायचं आहे तेवढं तू भर आणि जर पुढं जायचं असेल तर त्याला सामोरं जा. आणि तेच मी आतापर्यंत करत इथंपर्यंत प्रश्नच नाही. म्हणजे संयम पेशन्स हाच या सगळ्या क्षेत्राचा पाया आहे म्हणावं लागेल. कारण सगळ्या गोष्टी लवकर होत नसतात, फंड्स लगेच येतात असं नाही. ज्यांच्यासाठी आपण काम करतोय ती माणसं अशिक्षित अर्धशिक्षित असतात, त्यांना आपल्याला घेऊन सोबत पुढे जायचं आहे. हे करत असताना सरकारी फंडिंग किंवा प्रायव्हेट फंडिंगचा अनुभव कसा होता? आता CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे आज मी त्यावेळी बघितलं 2016 तर निधी अभावी आम्ही काम नाही करू शकत. बरं. आणि किती काळ आम्ही स्वतःच्याकडचे पैसे असतील किंवा इतर समाजाकडून गोळा करून आम्ही किती वेळ काम करणार आहे. बरोबर आहे. म्हणजे एक अशी वेळ आली की ज्यावेळी पुण्यामध्ये सोसवा या ठिकाणी ट्रेनिंग झालं आणि ते ट्रेनिंगच्या वेळी आम्ही सर्व महाराष्ट्रातला NGO एकत्र बसलो होतो आणि त्यावेळी फक्त निधी हा विषय होता की आपल्याकडे सगळं आहे, प्रपोजल आहे, सामाजिक समस्या आहेत, पण निधी कुठून आणायचा. तर 2013ला हा कायदा झाला होता. म्हणजे 2012ला फक्त जाहिरात झाली होती आणि 2013ला 135 कलमांतर्गत CSR नावाचा म्हणजे उत्तरदायित्व म्हणून, सामाजिक उत्तरदायित्व म्हणून तो सुरू झाला. पण आम्ही 16पर्यंत बघितलं की 2013पासून 16पर्यंत ह्या कंपन्या CSR कुणाला देतात आणि जर देत असतील तर तो सामाजिक संस्थेपर्यंत पोचतो का आणि तो समाजापर्यंत शेवटच्या घटकापर्यंत जातो का, ह्याचा मी अभ्यास सुरू केल्यानंतर असं लक्षात आलं की कंपन्या CSR देतच नाहीत. म्हणजे 2016मध्ये एक दोन जर सोडल्या
तर CSR देणाऱ्या कंपन्याच नव्हत्या. आणि मग आम्ही ठरवलं की जर आपण आत्ता जर एकत्र नाही आलो, आपण एकत्र येऊन काही नाही केलं सगळ्या संस्थेने, तर आपल्याला बिकट अवस्था ह्या संस्था चालकांना येणार आहे आणि एक दिवस या सगळ्या संस्था बंद होणार आहेत आणि सामाजिक संस्था टिकल्या नाहीत तर सामाजिक क्षेत्र टिकणार नाही. आणि याच्यासाठी मग आम्ही महाराष्ट्र NGO समिती त्या दिवशी स्थापन केली आणि त्यावेळी आम्ही ठरवलं की CSR हा निधी आपल्यासाठी सगळ्यात म्हणजे महा आपण आता महा महा NGO डेव्हलपमेंट असोसिएशन. बरं. आणि मग आपण सुरुवात करत असताना कंपनी आणि त्या कंपनी कायद्याअंतर्गत असणारे नियम आणि संस्था चालकांना आणि संस्थेला असणारे नियम हे दोन्हीची सांगड गाठली. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आला की डॉक्युमेंट. कारण सामाजिक संस्था फक्त रजिस्ट्रेशन करत होते. बरोबर. रजिस्ट्रेशन केल्यानंतर ऑडिट कधी करायचं, ते जमा कधी करायचं, IT रिटर्न करायचं की नाही करायचा, पॅन कार्ड काढायचं की नाही काढायचं. म्हणजे अशी अवस्था आहे महाराष्ट्रामध्ये की संस्था स्थापन केल्यानंतर पॅन कार्ड काढलेलं नाही 5 वर्ष, ऑडिट रिपोर्ट जमा केलेला नाही आहे, बँक स्टेटमेंट त्यांच्याकडे किंवा बँक अकाउंटच नाही आहे, पण ते ऑडिट करतायत. हे चुकीच्या पद्धतीनं काम आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्थेकडून होत होतं. तर आम्ही असा विषय केला की आपल्याला पहिल्यांदा प्रशिक्षण द्यावं लागेल, आपल्या सगळ्या सामाजिक संस्थांना प्रशिक्षण द्यावं लागेल. आणि ह्या प्रशिक्षण दिल्यानंतर आपण त्यांना सांगणं गरजेचं आहे की संस्था स्थापन केल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅन कार्ड. आणि पॅन कार्ड काढल्यानंतर आपण सगळ्यात महत्त्वाचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे, ते म्हणजे नीती आयोग. आणि नीती आयोगाकडं रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय आपली NGO पूर्ण होत नाही किंवा आपण कोणताही फंड म्हणजे गव्हर्नमेंटचा असू दे, कॉर्पोरेट असू दे, कुठलाही फंड्स असू दे, नीती आयोग रजिस्ट्रेशन असेल तर आपण फंड्स घेऊ शकतो. अदरवाईज ते अलिगली आपण फंड मानला जाऊ शकतो. आणि दुसरा प्रश्न असा आहे की संस्था नोंदणी केल्यानंतर आपण डोनेशन घेऊ शकतो, हा गैरसमज संस्था चालकांच्या मध्ये आहे की आपण लगेच पावती करतो आणि लगेच चालू करतो. असं नाही. पण एखाद्या विषयावरती आपण ज्या विषयासाठी काम करणार आहोत त्याचा प्रकल्प रिपोर्ट आपण चॅरिटी कमिशनरकडं दाखल केला पाहिजे. आणि त्या प्रकल्पासाठी किती रुपये निधी आपल्याला गोळा करायचा आहे किंवा 1 लाख रुपये आपल्याला ह्या प्रकल्पासाठी लागणार आहेत आणि ह्या 6 महिन्याच्या किंवा 1 वर्षाच्या कालावधीमध्ये हा आम्ही फंड्स गोळा करणार आहोत लोकांच्याकडनं. याच्यासाठी रितसर ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं आपण चॅरिटी कमिशनरकडून एक परमिशन घ्यावी लागते. मला इथे एक प्रश्न असा विचारायचा आहे की म्हणजे संपर्क आमचाही माध्यम म्हणून येत असतो ना अशा NGOsशी आणि संस्थांशी. त्यांची एक तक्रार अशी असते की लोक असतील सर्वसामान्य किंवा कंपन्या असतील ना, त्या प्रसिद्ध संस्थांना फार लगेच त्यांना माहीत असतात ती नावं, आपण काय नावं इथे घ्यायला नको, पण त्यांना ते लगेच चेक, कोणी वाढदिवसाच्या निमित्तानं कंपनीचा काय CSRचा फंड असेल, अरे ती संस्था आहे त्याला लगेच देऊन टाका, ते ऑटो मोडमध्ये जातं आणि ऑटो मोडला जातं. पण त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ज्या असंख्य संस्था आहेत की ज्या अगदी छोट्या छोट्या पातळीला जाऊन काम करत असतात, त्यांना मात्र म्हणजे गरज अक्षरशः 10-50 हजाराची असते, पण तिकडे लाखो रुपये एका संस्थेला फटकन जातात जी प्रसिद्ध असते. त्यांच्याकडे सोशल मीडियावरती कॅम्पेन करायला पैसा असतो, सगळी वेळ असते, माणसं असतात, नोकऱ्या करत असतात तिकडे. तर मग तुम्ही या चॅलेंजकडे कसं बघता? 100% ते आता ज्या कंपन्या आहेत ज्यावेळी CSR देणार आहेत एखाद्या संस्थेला आणि तुम्ही जसं म्हणताय की लगेच दिल्यानंतर लगेच चेक देणं हे बेकायदेशीर आहे. कारण CSR देत असताना त्याच्यामध्ये नियमावली आहेत. तर सर्वप्रथम आपण ॲप्लिकेशन करणं गरजेचं आहे म्हणजे CSR कंपनीकडं. तर CSR कंपनीकडे ॲप्लिकेशन जर आपण योग्य पद्धतीनं जर नाही केलं किंवा प्रकल्प रिपोर्ट व्यवस्थित नाही स्थापन म्हणजे त्यांच्याकडे दाखल नाही केला तर आपल्याला CSR मिळणार नाही. आणि जसं तुम्ही म्हणताय की पटदिशन आपण त्यांना चेक देतो, तो CSR नाही आहे, एक डोनेशन म्हणून ते देत असतील त्या संस्था चालकांना किंवा त्या मोठमोठ्या संस्थांना देत असतील. पण मला इथं सांगायचं आहे की ज्या सामाजिक संस्था ह्या महाराष्ट्रामध्ये काम करत आहेत त्यांच्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म भरपूर आहेत. कारण जिथे 22,000 कंपन्या CSR देण्यासाठी म्हणजे करोड रुपये, म्हणजे आता फक्त एक अदानी कंपनी जर पकडली तर 3,000 कोटी रुपये त्यांच्याकडे CSR निधी उपलब्ध आहे. तर त्यांच्याकडे ॲप्लिकेशन करण्यासाठी सोपी पद्धत आहे, पण आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. आपण एकच म्हणतो की कोण CSR देणारा व्यक्ती आहे का. म्हणजे आज बाजारपेठमध्ये अशा काही लोक आहेत की त्यांना CSR बद्दल काहीही माहिती नाही, पण ते सांगतात की माझ्याकडं 100 कोटी रुपये आहेत, त्यातले तुम्हाला 100 कोटी तुम्हाला आम्ही तुमच्याला ट्रान्सफर करणार, त्याच्यातले 80% रक्कम आम्हाला रिटर्न करायची आहे कॅश स्वरूपामध्ये, 20% तुम्हाला ठेवायचे आहे. हे पॉसिबल नाही आहे, तरी पण ते मार्केटमध्ये चालू आहे. इथं फसवणूक होते सामाजिक संस्थेची, कॅश इकडून तिकडून गोळा करतात आणि अशा वेळी मग फसवणूक झाल्यानंतर मग पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर इतका पैसा आणला कुठून ह्या चौकशी सुरू होतात सामाजिक संस्थेच्या बाबतीत. तुमच्या माध्यमातून मी सगळ्या संस्थांना आव्हान करतो आहे
अशा प्रकारची रक्कम जर कोण मागत असेल की कॅश स्वरूपात आम्हाला दाखवा किंवा 100 कोटी रुपये आम्ही देतो आणि 80% त्यातले रिटर्न द्या, असं काहीही होत नाही. 5% रक्कम ही तुमच्या सामाजिक संस्थेला जे काही तुमचा कारभार चालतो किंवा जे काही तुमचं ऑडिट आहे त्या खर्चासाठी तुम्हाला एक 5% आहे. मात्र 95% रक्कम ही तुमच्या त्या प्रकल्पासाठी खर्च करणं हे बंधनकारक आहे. महाराष्ट्रात 6,500 कंपन्या आहेत, CSR कंपन्या आहेत. त्यांचं बघायला गेलं तर खूप मोठ्या प्रमाणात फंड पण आहे. तर ॲप्लिकेशन कसं करायचं, तर ॲप्लिकेशन करायला आधी पहिल्यांदा सामाजिक संस्थेनं आपल्या कागदपत्रांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आणि ही कागदपत्रं त्यांच्याकडे नसतील, ज्याच्यामध्ये नोंदणी प्रमाणपत्र आहे, पॅन कार्ड आहे, बँक स्टेटमेंट आहे, ऑडिट रिपोर्ट आहे, IT रिटर्न आहे, इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचं 12A ATJ आहे, CSR आहे MCA डिपार्टमेंटचं, त्याच्यानंतर ISO LEI प्रमाणपत्र, अशी जी कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं आपण एकत्र करून ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती जर आपण ती दाखल केली तर आपल्याला ऑनलाईनमध्ये 6,500 कंपन्यांचा डेटा मिळतो. त्यांना ऑनलाईन मेल करा किंवा त्यांना पोस्टानं त्यांच्यापर्यंत प्रस्ताव पाठवा, त्यांना प्रेझेंटेशन द्या, त्यांच्या ऑफिसला भेट द्या, जेणेकरून ते तुमच्याशी बोलतील. मी आज बघायला गेलं तर मी माझ्या भागामध्ये 9,84,00,000 रुपये CSR निधीमधून आणले स्वराज्य कल्याण सेवाभावी संस्थेला. म्हणजे आज बुद्रगड तालुक्यातल्या 20,000 शेतकऱ्यांना आपण कृषी फवारणी पंप दिले मोफत. म्हणजे 200 रुपयाचा फॉर्म भरून घेतला आणि त्यांना मोफत आपण 3,500 रुपयाचा पंप त्यांना दिला. पॉवर विडर दिला त्या लोकांना. आज प्रत्येक गावामध्ये आपली ओपन जिम त्या माध्यमातून आपण करतोय, सोलरचं काम आपण करतोय. प्रत्येक शाळेमध्ये आपण ॲरो प्लांट मुलांना स्वच्छ पाणी देण्यासाठी RO बसवतोय आपण त्याच्यामध्ये. तर अशी कामं आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून करतोय. की दर शुक्रवारी मी फक्त सामाजिक संस्थेसाठी वेळ दिलाय. कुठलीही संस्था आली की त्यांना मोफत मार्गदर्शन करतो, मोफत माझ्याकडचं पुस्तक, मी जे 2 पुस्तकं लिहिलेले आहेत ती पुस्तकं त्यांना मी मोफत देतो, जेणेकरून तुम्ही स्वतःच्या पायावरती उभा राहा. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलोय, मी हे सगळं उभा केलंय, तुम्हीही उभा करू शकता. तुमच्याकडे ती कपॅसिटी आहे, तुमचं बॅकग्राऊंड त्या पद्धतीचं आहे. आता स्वराज्य कल्याणची यापुढची उद्दिष्ट काय आहेत? तर आता तुमची प्रमुख जी NGO आहे ती स्वराज्य कल्याण, तिच्या समोरची आव्हानं किंवा तुम्ही काय ठरवले पुढच्या 10 वर्षासाठीचं प्लॅनिंग, आणि तुमच्या जी NGOची महा NGO असोसिएशन आहे त्यासाठी सुद्धा. ओके, स्वराज्य संस्थेचं जर बघायला गेलं तर येत्या 10 वर्षामध्ये आपण कोल्हापूरमधले एक 6 तालुक्याचं आम्ही सर्वप्रथम घेतलेले आहेत, ज्याच्यामध्ये राधानगरी, आजरा, बुद्रगड आहे, चंदगड आहे, गडिंग्लज आहे आणि कागल. ह्या भागातील जे शेतकरी आहेत त्यांचा आपण स्वराज्य शेतकरी मित्र म्हणून आपण गट तयार केलेला आहे. त्या गटाच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षण देणार आहोत. आज CSRच्या माध्यमातून त्यांना खूप मोठ्या प्रमाणात तो निधी आपल्याकडं येतोय. जवळ मला वाटतं की 300 कोटीच्या वरती CSR निधी हा येणाऱ्या काळामध्ये आपल्याकडे येणार आहे स्वराज्य संस्थेकडं. आणि त्यातून आम्ही शेतकरी प्रगत करतोय, ज्याच्यामध्ये आपण महिला पण इन्व्हॉल्व करून घेतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं पर्यटन. आपल्या भागामध्ये खूप पर्यटनचा विषय आहे. सौंदर्य म्हणजे खूप डोंगर वस्ती आहेत, धनगरवाडे आहेत आणि निसर्गरम्य असं वातावरण आहे. तर त्या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टिकोनातून जे रोजगार निर्मिती आम्हाला करायचं आहे की जिथं जे पिकतं ते तिथंच विकलं गेलं पाहिजे आणि ते घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या बाहेरची लोक तिथं आली पाहिजेत, जेणेकरून आता आमच्याकडं पाडगाव आहे, मधाचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे. पण असा विषय आहे की तिथं प्रशिक्षण नसल्यामुळे ब्रँडिंग कसं करायचं, म्हणजे आज पण आपण बघायला गेलं तर तिथं दारूची जी बॉटल असते त्याच्यामधून मध दिला जातो. पण ते जर ब्रँडिंग जर केलं किंवा पॅकिंग व्यवस्थित जर केलं इतर राज्यात जाऊ शकेल, परदेशात जाऊ शकतं. तर त्याचं प्रशिक्षण आम्ही देणार आहोत. आणि स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून हेच आहे की प्रशिक्षण देणं, त्यांना त्या ठिकाणी उभा करणं आणि त्याचं ते मार्केट त्या ठिकाणी, जसं की आता आपल्याकडं भात आहे तर भाताची बाजारपेठ आम्हाला निर्माण करायची आहे. त्या ठिकाणी युवकांसाठी ब्रेन सायन्स लॅब उभा करायची आहे की जेणेकरून आपल्याकडं काही गोष्टी लक्षात राहत नाहीत. अनेक स्पर्धा परीक्षा देणारी आमच्याकडे मुलं आहेत. आज अकॅडमी भरपूर आहेत, पण अशी काही विद्यार्थी आहेत ज्यांना की म्हणजे पैसे नसल्यामुळे शिक्षण घेता येत नाहीत. अशांसाठी हा CSR आम्हाला त्या ठिकाणी आणून खर्च करायचा आहे. आणि राहिला विषय महा NGO डेव्हलपमेंट असोसिएशन, याच्या माध्यमातून मी सरकारला विनंती केली की 2 वर्ष माझा त्यांच्याशी चर्चा पण सुरू आहे, पत्रव्यवहार सुरू आहे. मी त्यांना प्रस्ताव पण दाखल केलेला आहे की सामाजिक संस्थेचं महामंडळ व्हावं. कारण आज सामाजिक संस्थेनं जर एकत्र केलं आणि सरकार आणि सामाजिक संस्था जर एकत्र येऊन जर काम करायचं ठरवलं तर सरकारच्या जो भार आहे कमी होईल. अनेक अतिशय सामाजिक दृष्ट्या असा एक महाराष्ट्र संपन्न असा महाराष्ट्र आपला घडू शकतो. या निमित्तानं अतिशय महत्त्वाची सूचना आहे की आता सरकारने, आणि स्तुत्य उपक्रम आहे की अनेक समाजांसाठीची महामंडळ सुरू केलेली आहेत, मग स्वयंसेवी संस्थांसाठीचं महामंडळ का नको? अतिशय योग्य आणि सूचना. सगळ्यात महत्त्वाचं आहे
की CSR नियोजन समिती. आज CSR खूप मोठ्या प्रमाणात आहे. ज्या कंपन्या आपल्या पॉलिसी तयार करतात, हो. आता कंपन्यांना माहीत नाही की ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये काय समस्या आहे हे माहिती नाही, पण त्या ठिकाणी एक टीम असते, CSR कमिटीची टीम, ते ठरवते, पॉलिसी ठरवते त्या प्रकल्पाची. पण असं न करता जर महाराष्ट्र सरकारनं जर CSR नियोजन समिती किंवा CSR चौकशी समिती ह्या 2 समिती जर स्थापन केल्या, तर या निमित्तानं काय होईल, त्या समिती आणि कंपन्या ह्या एकत्र बसतील आणि सामाजिक संस्थांना पण बरोबर घेतील. खरं. अनेक सर्वे करून किंवा महाराष्ट्राचा एक सामाजिक हित बघून अशा प्रकारचा CSR त्या ठिकाणी जिथं गरज आहे तिकडे तर दिला त्या जाऊ ठिकाणी तो दिला जाऊ शकतो आणि एक मोठं काम महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या काळामध्ये होऊ शकतं. विनंती या हे निमित्ताने नक्की होणार आहे आणि डॉक्टर युवराज या कामामध्ये तुमच्यासारख्या मंडळींचा पुढाकार शासनाला सुद्धा लागणार आहे. त्यामुळे पुढच्या काळामध्ये तुम्ही शासनाच्या सुद्धा या संदर्भातल्या महामंडळ असेल किंवा समित्यांवरती आपण दिसाल अशी अपेक्षा आहे. ज्याची गरज आहे तो जेव्हा निर्णय प्रक्रियेत सामील होतो त्यावेळी निर्णय अधिक चांगल्या प्रकारचे होतात. पण डॉक्टर युवराज यांच्या निमित्तानं आपल्याला महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक मोठी नावं होऊन गेलेली आहेत. त्याच धर्तीवर त्याच प्रवाहामध्ये परंपरेमधलं एक युवा नेतृत्व आपल्याला बघायला मिळते डॉक्टर युवराज येडुरे यांच्या माध्यमातून. डॉक्टर युवराज, पुन्हा एकदा तुमचं महाआयकॉनसाठी तुमचं अभिनंदन आणि तुमच्या NGOला आणि सगळ्या NGOच्या संघटनांचं जे नेतृत्व तुम्ही करताय मला खूप खूप शुभेच्छा. खूप पहाडा एवढं काम आहे, पर्वता एवढं काम आहे, पण तुम्ही ते कांद्यावरती घ्याल याची खात्री आहे. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते डॉक्टर युवराज येडुरे, ज्यांनी आपला NGOचा म्हणजे स्वयंसेवी संस्थांचा प्रवास सांगितला आणि पुढचं नियोजनसुद्धा आपल्यासोबत त्यांनी शेअर केलेलं आहे. या विशेष कार्यक्रमात महाआयकॉनच्या या संवाद सत्रामध्ये इथेच थांबूया. पाहत राहा पुढारी न्यूज.